सॅलडचा जो महत्वाचा रोल जो आहे हम्म. तो सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे त्याच्यातून फायबर मिळतात. हा. मोस्ट ऑफ द डायबिटीज पेशंट हे कॉन्स्टिपेशन अशी तक्रार करतात, कारण त्यांच्या आहारामध्ये फायबर नसतं आणि ते फायबर कमी पडल्यामुळे कॉन्स्टिपेशनची बऱ्याच लोकांची तक्रार असते. अच्छा. अलॉंग विथ दॅट यू गेट लॉट ऑफ अँटीऑक्सिडंट्स ऑल्सो बर. विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो कॉम्पोनंट आहे डायबिटीस मधला, हा हा. तो अँटीऑक्सिडंटनी चांगल्या पद्धतीने ट्रीट होऊ शकतो. ओके. सॅलडचा तिसरा महत्वाचा जो फायदा आहे हम्म. की सॅलड मधले जे फायबर्स असतात ते हम्म. पोटात जाऊन मेश क्रिएट करतात. ओके. तर म्हणजे थोडक्यात चोथा तयार होतो हा, पोटामध्ये. हा, त्या चोथ्यामुळं आहारातले जे कार्बोदके आहेत हम्म. हे रक्तामध्ये मिसळण्याचं प्रमाण स्लो होतं. त्यानं साखरेचे चढ उतार बंद होतात. हम्म. बऱ्याच लोकांचे खाल्ल्यानंतरची साखर जास्त असते. हा. पोस्ट मील. पोस्ट मील असेल, पोस्ट ब्रेकफास्ट असेल, ह्या शुगरचे स्पाइक्स असतात. म्हणजे 100 आली तर खाल्ल्यानंतर 150 येते. हा हा. तर ह्या लोकांनी सॅलड फक्त जर आहारामध्ये जेवण सुरू करताना जर घेतलं तर दे विल सी द ट्रिमेंडस डिफरन्स इन द शुगर व्हॅल्यू. त्यांना Okay. लगेच जाणवेल की शुगरचे जे स्पाइक जास्त होत होते ते कमी होतात. म्हणजे व्ह्युअर्सना मला सांगायचं की तुम्हाला जर ग्लुकोज स्पाइक्स अवॉइड करायचे असतील तर नक्की तुमच्या सॅलड्समध्ये हाय फायबर आणि हायड्रेटिंग व्हेजिटेबल्स हे इन्कॉर्पोरेट करा.